हॅलो फ्रेंड्स, लिनियर क्लासेसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत संख्या रेषा, इयत्ता 7वी स्कॉलरशिप. टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी स्कॉलरशिपचा तुमचा अभ्यास रेग्युलरली व्हावा यासाठी तुम्ही आमचे व्हिडिओ दररोज बघत राहा, अभ्यास करत राहा आणि त्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा. आमचा आवडलेला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. संख्या रेषा, तर संख्या रेषा म्हणजे काय, तर संख्यांची रेषेवरती केलेली मांडणी. तर ही मांडणी पूर्णांकांच्या बाबतीत कशी असते, तर पूर्णांक म्हणजे काय, की त्याच्यामध्ये सर्व पॉझिटिव्ह नंबर्स असणार आहेत, सर्व निगेटिव्ह नंबर्स असणार आहेत आणि 0 असणार आहे. तर संख्या रेषेच्या म्हणजे नंबर लाईनच्या बरोबर मध्यावरती कोण असणार आहे, 0 असणार आहे. तर ह्या 0ला आपण आरंभ बिंदू असं म्हणतो. आरंभ बिंदू असं आपण या 0ला म्हणत असतो. तर 0 पासून उजवीकडे सगळे पॉझिटिव्ह नंबर्स असतात, म्हणजे आपण ज्यांना नैसर्गिक संख्या असं म्हणतो, ते सगळे शून्याच्या उजव्या बाजूला असतात आणि 0च्या डाव्या बाजूला सगळे निगेटिव्ह नंबर्स असतात. तर पूर्णांकांची नंबर लाईन ही अशा पद्धतीने असते. आता आपण परिमेय संख्यांची संख्या रेषा बघूया. पूर्णांकांच्या नंबर लाईन वरती, इंटिजर्सच्या नंबर लाईन मध्ये तुम्हाला 0 to 1 हे डिस्टन्स 1 युनिट मध्ये दिसतंय. तर हे जे आहे 0 to 1 ह्या 2 पॉइंट मधलं जे अंतर आहे त्याला आपण 1 युनिट असं म्हणणार आहे. पण ते 0 to 1 हे अंतर या परिमेय संख्यांच्या संख्या रेषेवर 4 युनिट मध्ये डिव्हाइड झालंय. 1 2 3 4. तर सर्व पूर्णांक आपण परिमेय संख्यांच्या नंबर लाईन वरती दाखवू शकतो. तर वरती कव्हर झालेलं 0 to 1 हे डिस्टन्स 1 युनिट होतं, तर ते आता 0 to 1 हे 4 युनिट्स मध्ये डिव्हाइड झालेले आहे. कारण 1/4, 2/4, 3/4 आणि 4/4. 4/4 म्हणजे 1. त्यानंतर 5/4, 6/4, 7/4, 8/4. 8/4 म्हणजे 4 1 4, 4 2 8 म्हणून तो इथं 2 तयार झालाय. म्हणजे 12/4 ला 3 तयार होणार आहे. निगेटिव्ह नंबर्स मध्ये सुद्धा तसंच आहे की -1/4, -2/4, -3/4, -4/4 म्हणजे असणार आहे -1. कारण -4/4 हे डिव्हिजन केल्यानंतर काय होणार, 4 1 4, 4 1 4 आणि एक संख्या निगेटिव्ह असल्यामुळं तुम्हाला उत्तराला निगेटिव्ह साइन द्यावं लागणार आहे. तसंच 5/4, 6/4, 7/4, 8/4 म्हणजे काय असणार आहे, 4 1 4, 4 2 8 आणि निगेटिव्ह 2. त्यामुळे तुमचं निगेटिव्ह 2 8/4 ला दिसणार आहे. तर अशा पद्धतीने आपण नंबर लाईन दाखवू शकतो, संख्या रेषा दाखवू शकतो. नंबर लाईन वरती डावीकडून उजवीकडे येताना संख्या मोठ्या होत जातात, म्हणजे त्यांचा चढता क्रम आपल्याला दिसणार आहे. निगेटिव्ह नंबर्स मध्ये सुद्धा तोच प्रकार आहे. डावीकडच्या संख्या लहान आहेत आणि उजवीकडच्या संख्या मोठ्या आहेत. म्हणजे -8/4 पेक्षा -3/4 हे मोठं आहे आणि -3/4 पेक्षा -1/4 मोठा आहे. या सर्व निगेटिव्ह नंबर्स पेक्षा 0 मोठा आहे. आणि उजवीकडे तर आपल्याला दिसतात सगळे पॉझिटिव्ह नंबर्स हे एकमेकांपेक्षा मोठे होत जात आहेत. तर आता आपण संख्या रेषेवरची काही उदाहरणं बघूया. तर परीक्षेमध्ये तुम्हाला एक नंबर लाईन दिलेली असते आणि त्याच्यावरती आधारित काही प्रश्न विचारलेले असतात. तर इथेही आपल्याला एक नंबर लाईन दिलेली आहे, संख्या रेषा दिलेली आहे आणि त्याच्यावरती आधारित प्रश्न विचारलेले आहेत. तर बघा, सी या बिंदूचा निर्देशक कोणता? पहिला प्रश्न आहे, सी या बिंदूचा निर्देशक कोणता? तर आता ह्या संख्या रेषेवरती आपल्याला 1 कुठं दिसतंय, इथं दिसतंय. मग हे 1 म्हणजे काय, किती युनिट्स मध्ये हे 1 हे अंतर काय हे ठरवण्यासाठी आपल्याला 0 पासून 1 पर्यंत युनिट किती झालेत हे बघितलं पाहिजे. किती एकक अंतर झाले ते बघायला पाहिजे. म्हणजे 1 2 3 4 आणि 5 एकक, 5 युनिट हे डिस्टन्स आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुमचा नंबर कसा असणार आहे, ए म्हणजे असणार आहे 1/5, बी म्हणजे असणार आहे 2/5, सी म्हणजे असणार आहे 3/5, डी म्हणजे असणार आहे 4/5. तर आपल्याला काय दिसतंय की सी या संख्येचा निर्देशक कोणता आहे, तर सी हा नंबर इथं आहे आणि तो कोणता निर्देशक दाखवतोय, तर 3/5. त्यामुळे सी चा निर्देशक आहे 3/5. पुन्हा विचारलंय डब्ल्यू हा बिंदू कोणती संख्या दर्शवतो. तर डब्ल्यू आता तुम्हाला कुठे दिसतोय, 0च्या डावीकडे दिसतोय, म्हणजे तो निगेटिव्ह नंबर्स मध्ये असणार आहे. तर इथं
-1/5 असणार, -2/5, -3/5, -4/5, -5/5 म्हणजे हा 1 झालेला आहे. 1 म्हणजे कोण आहे? -5/5 म्हणजे हा असणार आहे -6/5, -7/5 आणि हा नंबर असणार आहे -8/5. त्यामुळे W हा अंक कोणती संख्या दर्शवतो? तर -8/5 हा नंबर W या पॉइंट साठी आहे, W या बिंदूसाठी आहे. U to G हे अंतर किती आहे? तर U इथं आहे आणि G इथं आहे, तर यांच्यामधलं अंतर आपल्याला मोजायचंय. तर आधी आपण काय करूया, मध्ये किती एकक जागा आहे ते बघूयात. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13 म्हणजे U पासून G पर्यंत 13 युनिट एवढं डिस्टन्स आहे. तर U to G मध्ये 13 भाग आहेत. त्यामुळे आपण काय करूया, हे डिस्टन्स ऑफ UG ठरवण्यासाठी आपण काय करूया, हे 13 भाग आहे आणि प्रत्येक भागाची किंमत आहे 1/5. कारण आपण बघितलंय 0 to A, 0 पासून A पर्यंत 1/5 हे डिस्टन्स कव्हर झालेलं आहे. त्यामुळे डिस्टन्स ऑफ UG काढण्यासाठी आपल्याला 13 भाग तयार झालेले आहेत, 13 युनिट तयार झालेले आहेत. आणि आपण काय करणार, एक युनिट जी व्हॅल्यू आहे ती आपण काय करणार, 13 ला मल्टिप्लाय करणार आणि म्हणजे काय झालेलं आहे 13/5. त्यामुळे डिस्टन्स ऑफ UG हे किती आहे, 13/5. लक्षात घ्या, डिस्टन्स कधीही निगेटिव्ह नसतं, कारण डिस्टन्स म्हणजे 2 पॉइंट मधलं अंतर आणि ते कधीही निगेटिव्ह असणार नाही, ते नेहमी पॉझिटिव्ह असतं. आता याच संख्या रेषेवरती आणखीन काही क्वेश्चन्स आहेत बघा. लेंथ ऑफ AC प्लस लेंथ ऑफ BF ची व्हॅल्यू काय, किंमत काय, असा प्रश्न आहे. तर काय करायचं, लेंथ ऑफ AC म्हणजे आपण काय करणार, A आणि C ची व्हॅल्यू किती होते बघणार. A to C किती युनिट्स आहेत, 1, 2 म्हणजे 2च युनिट्स आहेत. प्लस BF, B to F बघा किती आहेत, 1, 2, 3, 4 युनिट्स आहेत. मग काय करणार, 2 + 4 = 6. पण हे आपला आन्सर नाही आहे. आता 1 युनिटची व्हॅल्यू किती, 2 युनिटचे ऍडिशन 6 युनिट झाले, पण 1 युनिट म्हणजे कोण आहे, 1/5. त्यामुळे आपण काय करणार, परत त्या 1/5 न 1 युनिटच्या व्हॅल्यूनं आलेल्या आन्सरला मल्टिप्लाय करणार. काय होणार आहे, 6/5. आता जर पर्यायामध्ये 6/5 असं असेल तर आपण त्या आन्सरला क्लिक करणार आहे. नसेल, पॉइंट मध्ये आन्सर दिले असतील, दशांश चिन्ह रूपामध्ये आन्सर दिले असतील तर आपण याला भाग घालूया. क्वेश्चन मध्ये सारखंच आहे, फक्त सबट्रॅक्शन आहे. डिस्टन्स ऑफ PT किंवा लेंथ ऑफ PT मायनस लेंथ ऑफ AC. तर आता PT हे पॉइंट्स बघूया आपण. PT मध्ये किती युनिट्स आहेत, 1, 2, 3, 4 म्हणजे काय असणार आहे, याचा आन्सर 4 असणार आहे. मायनस डिस्टन्स ऑफ AC किंवा लेंथ ऑफ AC किती आहे, A to C किती आहेत, 1, 2 दोनच पॉइंट्स आहेत. त्यामुळे 4 - 2 = 2. आपल्याला अंतर हवं आहे, त्यामुळे काय करणार, 2 ला एका युनिटचं जे डिस्टन्स आहे, व्हॅल्यू आहे, त्यानं मल्टिप्लाय करणार. काय येणार, 2/5. 2/5 म्हणजे काय, 5 × 5, 5 0 0 भाग घालवतोय आपण. पॉइंट दिला 0 घेतला, 5 4 20. त्यामुळे आपला आन्सर आलेला आहे 0.4. तर आपण काय करणार, जेव्हा आपल्याला डिस्टन्स विचारलेलं असतं तर काय करणार, आपण कितीची लेंथ विचारली, त्यामध्ये जे 2 पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये किती युनिट्स बसतात ते आपण बघणार आणि त्या युनिटला आपण काय करणार, एका युनिटच्या व्हॅल्यूनं मल्टिप्लाय करणार. तर आता तुम्हाला विचारलंय लेंथ ऑफ UB मायनस लेंथ ऑफ AD प्लस लेंथ ऑफ RD ची व्हॅल्यू किती येणार आहे. तर बघा, लेंथ ऑफ UB म्हणजे काय असणार आहे, U आणि B मध्ये, कुठे U इथं आहे आणि B कुठे आहे, इथं आहे. किती युनिट्स होतात बघा मध्ये, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 युनिट्स झालेले आहेत. 1 मायनस लेंथ ऑफ AD, तर A आणि D मध्ये किती युनिट्स होतात, 1, 2, 3 that is 3 प्लस लेंथ ऑफ RD, R here is and D here it is. तर काय करणार आपण, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 युनिट्स झालेले आहेत. त्यामुळे आपण +7 असं करणार. तर 8 - 3 येणार आहे 5 + 7 म्हणजे आन्सर आलेले आहे 12. पुन्हा आपण काय करणार, 12 ला एका युनिटच्या व्हॅल्यूनं मल्टिप्लाय करणार. तर किती आलेलं आहे बघा,
12/5 असाच पर्याय असेल तर छान, नसेल तर आपण याचं आन्सर दशांश रूपामध्ये काढूया. 5 1 5, 5 2 10, उरले 2, पॉईंट दिला 0 घेतला आणि 5 4 20, त्यामुळे याचा आन्सर आलेला आहे 2.4. तर फ्रेंड्स लक्षात घ्या, परिमेय संख्यांच्या नंबर लाईन वरती तुम्हाला जर निर्देशक ठरवायचे असतील तर आपण पहिल्यांदा बघणार की 1 कुठं आहे. तर 1 कुठं आहे तिथपर्यंत आपण मोजत जायचं. 1 2 3 4 5, मग 1 ची व्हॅल्यू झाली 5/5. तर अशा प्रकारे आपण कोणत्याही पॉइंटचे, कोणत्याही बिंदूचे आपण निर्देशक काढू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पी या बिंदूचा निर्देशक 4/7 आहे आणि पी आणि क्यू मधील अंतर 9/7 आहे. तर क्यू चा निर्देशक किती? कोणत्याही बिंदूपासून अंतर दिल्यानंतर पुढचा निर्देशक विचारल्यानंतर आपण काय करणार, उजवीकडे जाताना आपण ते अंतर पी मधून मिळवणार. म्हणजे पी चा जो निर्देशक आहे त्याच्यामध्ये क्यू पर्यंत जे अंतर आहे ते आपण त्याच्यामध्ये ऍड करणार. आणि जर आपण डावीकडचा पॉइंट घ्यायचा असेल तर आपण त्यातनं ते सबट्रॅक्ट करणार, कारण ते डिस्टन्स निगेटिव्ह होणार आहे. बघा, पी पासून उजवीकडे जर आपण क्यू हा पॉइंट घेतला तर त्याचे निर्देशक कसे असणार आहेत बघा. तर पी चा निर्देशक आहे 4/7 आणि त्याच्यामध्ये आपण ते अंतर मिळवणार आहे, म्हणजे 9/7 आपण त्याच्यामध्ये ऍड केलं तर आपला आन्सर काय आलेला आहे 13/7. आणि जर पी पासून डावीकडे असेल क्यू असल्यास आपण काय करणार, 4/7 मधून ते डिस्टन्स मायनस करणार. क्यू पर्यंत डिस्टन्स आहे 9/7, तर ते आपण काय करणार, पी मधून सबट्रॅक्ट करणार. म्हणजे काय होणार, तर डिनॉमिनेटर आपला काय आहे 2 आहे. तर एकदाच लिहूयात, आणि 9 मधून 4 सबट्रॅक्ट केलं, आन्सर आलेला आहे 5. आणि मोठ्या संख्येचं साईन, आता मोठ्या संख्येचं साईन म्हणजे 4 आणि 9 मध्ये 9 मोठं दिसतंय आपल्याला, त्यामुळे त्याला निगेटिव्ह साईन असल्यामुळे आन्सर आलेला आहे -5/7. म्हणजे पी पासून क्यू जर डावीकडे असेल तर क्यू चा निर्देशांक किती येणार आहे -5/7. तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, एम चा निर्देशक 2/3 आहे आणि एम आणि एन या दोन बिंदूंमधलं अंतर 3 युनिट एवढं आहे. तर एम चे निर्देशक कोणते, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मग त्याचाच आहे बघा. तर समजा हा एम बिंदू आहे. एम हा बिंदू एमच्या उजव्या बाजूला असू शकतो किंवा डाव्या बाजूला असू शकतो. 2 पॉसिबिलिटीज आहेत, 2 पर्याय आपल्याला निवडायचे. आपल्याला एम पर्यंतचा डिस्टन्स दिलेला आहे 3 युनिट्स. तसंच इकडे सुद्धा काय असणार आहे, ते -3 युनिट्स एवढं असणार आहे. जर एम हा एमच्या उजवीकडे असेल तर आपण काय करणार, च्या कोऑर्डिनेट्स मध्ये, म्हणजे एम चा निर्देशक जो आहे 2/3 त्याच्यामध्ये हे 3 युनिट्स आपण ऍड करणार. म्हणजे 2/3 + 3. तर 3 ला डिनॉमिनेटर नाहीये, 1 येणार. तर आपण काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. म्हणजे काय, 2 1 2 + 3 3 9 डिव्हायडेड बाय 3 1 3. तर आपल्याला परिमेय संख्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन येते. तर काय करणार आहे आपण बघा. तर 11/3 हे आन्सर आलेला आहे. म्हणजे पहिला पर्याय आपण निवडलेला आहे. जर एम पासून एन उजवीकडे असेल तर आन्सर येणार आहे +11/3. आणि आता जर एम हा एमच्या डावीकडे असेल तर काय होणार, तर आपण काय करणार, एम मधून हे डिस्टन्स -3 युनिट्स असणार आहे, ते आपण काय करणार, त्याच्यामध्ये ऍड करणार. म्हणजे काय होणार आहे बघा, 2/3 मायनस प्लस मायनस काय करणार, 3/1. पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल कारण डिनॉमिनेटर इक्वल नाही आहेत. तर काय करणार, 2 1 2 -3 3 9 डिव्हायडेड बाय 3 1 3. तर काय होतंय बघा, 2 - 9 म्हणजे 9 मधून 2 गेले, उरले 7 डिव्हायडेड बाय 3. आणि 9 मोठा असल्यामुळे 9चं साइन आपल्याला द्यावं लागणार आहे. तर तुमचा डावीकडचा जो पॉइंट आहे त्याचे निर्देशक आलेले आहेत -7/3 पर्याय क्रमांक. तर फ्रेंड्स, आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच कळला असेल. काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा, आपण त्यांचं निरसन करण्याचा प्रयत्न नक्की करूयात. आणि असेच नवीन व्हिडिओ बघत राहा.